तर यंदाच्या वर्षी तुमच्या मूर्तीची लई हाईप क्रिएट होती. तर जेव्हा कारखान्याच्या बाहेर मूर्ती निघाली, तुमचं काय रिॲक्शन होतं आणि लोकांचं काय रिॲक्शन होतं? तर दादा, आपल्या मंडळाला किती वर्ष झाली, काय बॅक स्टोरी आणि काय किस्सा आहे का? गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. द बाप्पा पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्रथमेश नगरकर आणि मी प्रणव गावडे. तर आज आपण आलो खूप कमी वर्षात फेमस झालेला मागी गणेश उत्सव मंडळ ठाण्याचा अधिपती. तर आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहे ठाण्याचा अधिपती या मंडळाचे अध्यक्ष व सचिव आकाश दादा आणि आकाश बडे दादा. तर जय अधिपती दादा. जय अधिपती. तर दादा, आपल्या मंडळाला किती वर्ष झाली, काय बॅक स्टोरी आणि काय किस्सा आहे का? ऍक्च्युली तर आपण म्हणजे आपलं हे तिसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी म्हणजे आपण मागे गणेशोत्सव साजरा करायचा नव्हता ठरवलेला. आपण भाद्रपद मध्ये जो गणेशोत्सव होतो तो साजरा करायचा ठरवलं, पण जागेअभावी आम्हाला म्हणजे भरपूर अडचणी आल्या. आम्ही ट्राय केलं, आम्ही आमचं 100% दिलं, बट आपल्याला जागा मिळालीच नव्हती. बरोबर ना? मग मागे गणपतीत मग मला एक ही जागा सुचली की माझ्या घराखालीच एक बिल्डिंग आहे, बिल्डिंगच्या इथं बसवू शकतो. आणि हा इथं स्थानिक असल्यामुळे आम्हाला तेवढा काही त्रासही झाला नाही. थोडाफार त्रास झाला आणि ते बेसिक गोष्ट आहे, ते होतच, प्रत्येकाला त्रास होतो. नवीन स्टार्टअप आहे, नवीन गोष्ट आहे, तर आपल्याला आणि आपल्याला त्या गोष्टी माहिती नव्हत्या बऱ्याचशा. तर मग आम्ही स्टार्टअप केलं, बट हळूहळू मग आम्हाला समजलं बऱ्याच गोष्टी असतात त्या पाळाव्या लागतात. मग हळूहळू आम्ही ते सगळं केलं आणि आता आपलं तिसरं वर्ष आहे आणि तिसरं वर्ष आपलं एकदम चांगल्या प्रकारे साजरं होत आहे. दादा, तुमचा किस्सा लय मस्त होता. तर यंदाच्या वर्षी तुमच्या मूर्तीची लय हाईप क्रिएट होती. तर जेव्हा कारखान्याच्या बाहेर मूर्ती निघाली, तुमचं काय रिॲक्शन होतं आणि लोकांचं काय रिॲक्शन होतं? तर आम्ही जेव्हा कारखान्याच्या बाहेर जेव्हा मूर्ती निघाली, म्हणजे आता बरेचसे आपले जे मंडळाचे पदाधिकारी होते ते म्हणजे प्रत्येकाने त्या मूर्ती पाहिली नव्हती. आता काही लोकांनी बघितलेली आणि काही लोकांनी नव्हती बघितली. काही लोकांना म्हणजे बघायची इच्छा नव्हती, कारण की त्यांचं म्हणणं असं होतं की आपण ज्या दिवशी मूर्ती येणार त्या दिवशी आपण सगळे जसे नॉर्मली बघतात तसं आपण बघणार, म्हणजे आपण ते पदार्थाचं काय आपण वेगळा गैरवापर नाही करणार किंवा काही, म्हणजे त्यांची एक मनात बोलतात ना. मूर्तीची डिटेलिंग बघायला गेलं तर बाप्पाच्या नखापासून पूर्ण सगळ्या मुकुटापर्यंत पूर्ण डिटेलिंग केलेलं वर्क आहे. परत बाप्पाची कंठी पण घालायची गरज नाही, ती कंठी पण म्हणजे पूर्ण त्यांनी बनवूनच पाठवली आहे. तर आणि ते बऱ्याच लोकांना समजलं पण नाही माझ्या घरी कंठी बनलेली आहे की. मग तसंच आपल्या सोंडेत मोदक आहे. मागच्या वर्षी सोंडेत कळस होता, त्याच्या पहिल्या वर्षी कमळ दिलेला त्याने. आणि ते 3 वर्ष म्हणजे सोंड जे आपली ती बारीक त्यांनी केलंय आणि म्हणजे तो शेप दिला आणि काय ना काय म्हणजे त्यांनी असं अट्रॅक्टिव्ह केलं त्या सोंड मध्ये. म्हणजे असं आपण नॉर्मल आपण गणपती बघतो त्यामध्ये एक दिसतं की यांनी एक मूर्ती बनवली, म्हणजे आपण कोणाला नाव नाही ठेवू शकत, म्हणजे मूर्ती अक्षरशः गणपती बाप्पांच्या चांगल्याच बनतात. बट म्हणजे एक बोलतात ना, एक मनापासून करणं असतं आणि एक करणं असतं. तर ह्यांनी नितेशनी तुला काय वाटतं काय केलं? 3 महिने लागले मूर्ती बनायला. तसं बघायला गेलं तर म्हणजे तो सकाळी 10ला यायचा, रात्री 12ला जायचा. मी पण कधी कधी जायचो त्याला भेटायला. कधी कधी म्हणजे हा प्रत्येक 2 दिवसावर तर तिकडे जायचा. म्हणजे मलाही बोलला, मंडळाच्या कार्यकर्त्यांना पण बऱ्याचदा बोलला. बट प्रत्येकाला आता मला जॉब आहे, कुणाला काय, ह्याचा पण हा टाइम काढून जात होता. म्हणजे आम्हाला होतं, बट तेवढं आम्ही नव्हतं. म्हणजे ज्या गोष्टी आम्ही करू शकत होतो आम्ही त्या करत होतो. बट ज्या गोष्टी नव्हत्या जमत, काही कारणास्तव नव्हत्या जमत, आमचे जॉब असेल किंवा काही असेल, तर त्याला तो म्हणजे तरी त्यालाही नव्हतं जमत, बट तो वेळ काढून जात होता. म्हणून तर तो आज अध्यक्ष तिथे आणि आम्ही इथे. तर दादा, खरंच खूप सुंदर मूर्ती आहे. जेव्हा आपण मूर्तीला बघतो ना, तेव्हा खरंच असं वाटतं की या मूर्ती मागे 3 महिन्याची तर मेहनत असेलच असेल. 3 महिन्यापेक्षा तरी मला वाटतं जास्त झालंय आता. म्हणजे एक मूर्तीकार जो असतो ना, एक तो त्याचा पण एक तो बिझनेसच आहे. बट त्यांनी तो बिझनेसच्या थ्रू नाही घेतला. आपली जी मूर्ती बनवतो ना तो प्रत्येक वर्षीची म्हणजे तू 3 वर्षामधली कोणतीही मूर्ती बघ, जेव्हापासून मूर्ती बनवतो तेव्हापासून म्हणजे जे बॉन्ड झाला ना, म्हणजे आम्ही स्वतः बघतोय एवढा बॉन्ड चांगला नाही कुणासोबत त्याचा. आणि तो म्हणजे बाकीच्यांशी पण आपण बघतो त्यांचं बिहेवियर कसं, बोलणं पण सगळ्यांशी कमी. आम्ही गेल्यावर कसं आम्ही एकदम फ्री माइंडेड असतो आणि तो एवढा फ्रीली बोलतो, म्हणजे तो लिटरली त्याचं काम सोडून नाही तुमचं बोला तशा टाईप मध्ये. तर दादा, ठाण्याचा अधिपती हे नाव आपल्या मंडळाला कसं भेटलं? म्हणजे मी कसं गणपतीची गाणी म्हणजे ऐकत असतो रात्री झोपायच्या टायमाला. तर आपलं ते गाणं आहे सूर निरागस हो गणपती, ते गाणं आहे ना, त्याच्यामध्ये अधिपती, सूरपती, छंदपती असे खूप सारे म्हणजे नावं त्यांनी सांगितलेत. तर तसंच मी एकदा विचार केला की ठाण्याचा अधिपती शूट होतं एकदम, म्हणजे चांगलं वाटतं, युनिक आहे. अजूनपर्यंत ठाण्यामध्ये तर मुंबईमध्ये पण नाही असं अधिपती करून नाव. आत्ता ह्याच्यानंतर आले असतील पण आत्तापर्यंत तर नव्हतं. तर
म्हणजे हे नाव पण रिव्हील मी कुठं केलं, मी गेलेलो दगडूशेठला, तर तिथं माझ्यासोबत 3-4 जण होते. तर त्यांना काय कोणालाच माहिती नाही की मंडळाचं नाव आत्ता काय ठेवणार आहे, काय असणार आहे. तर आम्ही गेलो, तर तिथं बाहेर ते माहिती आहे का, गणपतीचं नावाने गणपती बनवतात. तर तिथं मी गेलो आणि त्याच्या कानात सांगितलं की ठाण्याचा अधिपती लिहून ठेव, मी दर्शन करून येतो. मग तसं मी आतमध्ये गेलो, मला 15-20 मिनटं लागले दर्शनाला. मी आतमध्ये गेलो, बाहेर आलो तोपर्यंत त्यांनी पूर्ण नाव काढून ठेवलेलं आणि माझ्यासोबतचे जे होते मी त्यांना दाखवलं की बघा हे नाव आता आपण ठेवतोय. तर मग ठाण्याचा अधिपती ते पुण्याला आम्ही गेलतो फिरायला, तिकडनं म्हणजे पकड की तिकडनं स्टार्टिंगच झाली नावाची, तेव्हापासून ते नाव प्रसिद्ध झाले. बट ते तर तिकडे स्टार्टिंग झाली, ते लोकांसाठी स्टार्टिंग झाली, बट तुझ्या मनात ते पहिल्यापासून माझ्या मनात होतं. म्हणजे सप्टेंबरमध्ये समजा सप्टेंबरमध्ये आम्ही शिवाजीनगरच्या राजाला बसायचो ना, म्हणजे नाईट मारायचो. तर मी मन्या असे म्हणजे आम्ही 5-6 जण बसलेलो, आशिष विशेष पांडे. तर मग माझ्या मनात आलं की गणपती बसवायचं आहे. तर मन्याला मी असंच बोललो की मागे गणपती चालू करायचा आहे, माझ्या घराच्या इथं जागा आहे. तर मन्या बोललो करू. तर मी बोललो की यावर्षी नको, जरा आपल्या काय फंडिंगचं एवढं नॉलेज पण नाही, आपण पुढच्या वर्षी करूया. तर 2025. तर मन्या काय बोलला, पुढच्या वर्षी करण्यापेक्षा आत्ताच लोकांना ट्रेलर देऊ, 25मध्ये अजून चांगलं करू. तर असं करून 24मध्येच काहीतरी युनिक मूर्ती आली. झालं ना ते काही गडबडीत झालं आमचं एकदम. म्हणजे सहज आहे. तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 5 महिने आमच्या हातात होते. तर पहिले 2-3 महिने तर काय आम्हाला सुचलं नाही कुठून काय करायचं, कसं करायचं. तर मग तसं जसे दिवस जवळ आले ना, मग आम्ही लोकांनी डिस्कशन चालू केलं, वर्गणी कुठून गोळा करायची, कोणत्या पोरांकडनं किती वर्गणी घ्यायची. तर तसं पहिलाच समज मी वर्गणीची गोष्ट काढली ना, माझ्यासोबत पांडे असतो. पांडेने लगेच जागेवर त्याचा पहिला पेमेंट डायरेक्ट 15,000 रुपये आलेला, त्याने लगेच माझ्या अकाउंटला मारला. मग तो त्याच पैशाने आम्ही पावती बुक छापले, परत इन्व्हिटेशन छापले, मूर्ती बुकिंग, गोष्टी असतात ना मूर्ती सुरुवातीला पण बुकिंग, पाठ पण तिकडनंच म्हणजे रेडी केलाय. म्हणजे पकडून चल ना की तिकडनंच आमची सुरुवात झाली. यावर्षी तुमची जी मूर्ती होती लई युनिक कॉन्सेप्ट होता. ठाण्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच आणली असेल कोणी, तर त्याच्या मागची काय स्टोरी? कॉन्सेप्ट असं काय म्हणजे आम्ही तर ठरवलं नव्हतं, मितेशनेच ठरवलं सगळा कॉन्सेप्ट. त्याच्या डोक्यात म्हणजे 3-4 वर्षापासून चालू होतं की अशी मूर्ती आणायची. तर तो वाटच बघत होता की कसं म्हणजे त्याला चांगलं करता येईल प्रेझेंट. तर त्याने आत्ता प्रेझेंट करून दाखवले, तर मला तर लय आवडले. आपल्याला तो तेव्हाच बोललेलो ना, जे आपण पहिल्या वर्षी आहे, तुम्हाला एक मी सांगणार आहे गोष्ट. हां, म्हणजे पहिल्या वर्षापासून त्या डोक्यात प्लॅनिंग चालू होतं की आपण असं पुढं काहीतरी करू. मग त्याचा पहिल्या वर्षी चांगला रिस्पॉन्स भेटला, दुसऱ्या वर्षी पण भेटला, तर तिसऱ्या वर्षी एकदम चांगलाच रिस्पॉन्स भेटला. त्याला जे हवं होतं म्हणजे पहिल्या वर्षी आमच्याकडून, म्हणजे ते या वर्षी झालं. हां, म्हणजे सोशल मीडिया आपलं कसं ॲक्टिव्ह आपण खूप आहे सोशल मीडियाच्या म्हणजे प्लॅटफॉर्मवर. तर सगळे बघत असतात ना सोशल मीडिया. तर आजच्या डेटला सोशल मीडिया जे काय ते म्हणजे लोकांना म्हणजे तुला मी ओळखत नाही, मला तू ओळखत नाही, बट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला एकमेकांची ओळख होते. आणि जे काय म्हणजे ओळख असं पहिलं माणसं परस्पर भेटायची, बट आता नाही, आता सगळं सोशल मीडियावरच आहे. त्यामुळे आणि आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जे आपलं अकाउंट आहे ते भरपूर स्ट्रॉंग आहे, आणि ते पण ह्याच्यामुळेच आहे. हाच हँडल करतो, हा बऱ्याच गोष्टी हँडल करतो. आता त्या रिव्हीलही नाही करू शकत आपण, बट ज्या करू शकतो त्या करतोय आपण. तर दादा 18ला आगमन होतं, पण गणेश जयंती तर 22ला होती, पण तुम्ही 3 दिवस आधीच आगमन केलं, त्याच्या मागचा काय रिझन होता? 3 दिवस आधी आणायचं म्हणजे मंडपाला आपण किती हाईटवर ठेवायचं, म्हणजे हा प्रबळ पूर्ण फोल्डिंग होता. तर मंडपात येऊन पण ती फोल्ड आपल्याला नीट करता आली पाहिजे. परत काय समज राहिला असेल छोटा मोठा टचअप, तो पण आपण या 2-3 दिवसामध्ये कवर करू. आणि बघतात तेव्हा सॅटर्डे संडे पण होता, आणि जास्त करून पोरं कामाला जातात आपल्या मंडळाचे, तर त्यांना कसं संडे म्हणून सुट्टी. तर त्या कारणाने मी संडे हा डेट ठरवला, आणि जास्त करून लोक संडेला म्हणजे फ्री असतात, तर त्यांना सोयीस्कर बघायला भेटेल म्हणून मी. आणि आपले फ्री असण्याचा प्रश्नच येत नाही. आपला गणपती जरी असेल ना, म्हणजे बरेच लोक सुट्ट्या टाकतात. म्हणजे लिटरली आता आपल्या मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांनी 10-10 दिवस सुट्ट्या टाकल्या. गणपती 7 दिवसाचा आहे, बट 18 ते 28 पर्यंत सुट्ट्या टाकल्यात कामावर त्यांच्या. आणि म्हणजे ते पोरं वर्षभर सुट्ट्या घेत नाही का, याच कारणास्तव की म्हणजे त्यांना आपला जे गणपती असेल तेव्हा 10 दिवस सुट्ट्या घेता येईल. दादा आपण जर बघितलं तर जेव्हा मूर्ती कारखान्याच्या बाहेर आलेली, तेव्हा मला वाटतं कार आणि टेम्पो होता, तर ते अडथळे आणत होते. तर
पोरांनी लिटरली त्या कार आणि टेम्पोला उचलून साईडला केला आणि ती जी रील आहे ती खूप व्हायरल गेली. तर त्या मागचा कशी सिच्युएशन होती ती? रील तर म्हणजे भरपूरच व्हायरल गेली ना. 2 का 3 मिलियन गेले. एवढी गेले? म्हणजे कसं तिथं पोरं पूर्ण जोशात होते ना की भाई अधिपतीला कुठं अडचण आली नाही पाहिजे. तर तसंच पोरांनी एक साथ 1 2 3 बोलून डायरेक्ट पहिले कार साईडला घेतली आणि नंतर डायरेक्ट एक टेम्पो होता, टेम्पो पण साईडला घेतला. मग अधिपती एकदम सरळ, बाईक बिक पण होत्या आडव्या तिडव्या, त्या पण सगळ्या आडव्या तिडव्या करून गेले. आणि परत येताना सगळ्या गाड्या म्हणजे जसं जिथं जिथं ज्या गोष्टी होत्या ना तसे परत त्याच ठिकाणी ठेवल्या. म्हणजे गाडीचे पार्किंग बोल, वाकडे कुणाचं तिकडे in short नुकसान वगैरे नाही केलं? नाही. तर दादा आपली जी लहान मूर्ती आहे ती तुम्ही ह्यावर्षी पालखीमध्ये आणली, तर ती मला वाटतं खूप युनिक कॉन्सेप्ट आहे आणि हा कॉन्सेप्ट पूर्ण ठाण्यामध्ये अजून कुठे बघितला नाही. तर त्यामागची आयडिया कुठून आली तुम्हाला? सांगेल मला आहे ना आयडिया, आपल्या मुंबईला बघ केशवजी नाईक चाळ आहे ना, तिथं लोकमान्य टिळकांनी तो गणपती बसवला आहे. ते लोक पहिल्यापासून आत्तापर्यंत तर पालखीतच आणतात आहे. त्यांचं मी बघून म्हणजे मला विचार आला की आपण पण पालखीत आणली पाहिजे मूर्ती, पूजेची मूर्ती. म्हणजे ती पण वाजवत गाजवत आली तर कसं एकदम चांगलं भक्तिमय वातावरण होईल. म्हणून मी एकाच रात्री म्हणजे रात्री विचार करत होतो, तर बोललो छोट्या मूर्तीला पण आपण वाजवत गाजवत आणलं पाहिजे. पालखी पण आपण लगेच बनवली आणि लगेच सगळे सजवून बिजवून आपण ही मूर्ती, दुसरी मूर्ती आपण हरिनिवासवरून आणतो. हरिनिवासवरून म्हणजे 1.5-2 किलोमीटर असेल ते. तिकडनं आपण डायरेक्ट पालखी चालत आपल्या एरियात आणली आणि एरियातनं मग वाजवत गाजवत पूर्ण मंडपापर्यंत आणून आपण. तुम्ही जेव्हा ठाण्यात आले, जेव्हा पालखी घेऊन, तर लोकांचा रिएक्शन कसा होता? कारण की लय युनिक होता हा concept. म्हणजे लोकांना वाटलं म्हणजे पहिली मोठी मूर्ती आणली, परत कसं चालू करतात ते. म्हणजे त्यांना काय कळालं ना पहिलं की पालखीत आणतात ते असं तसं. मग त्यांनी पालखी बघितली तर ते लोक एकदम म्हणजे हे झाले की गणपती पालखीत पण येऊ शकतो. तर मला तर खूप आनंद झाला की आपल्या थ्रू म्हणजे लोकांना पालखीतनं पण, पालखीची पण हाऊसमाऊस झाली आणि सगळंच झालं. म्हणजे असं नको असं, असं नॉर्मल. तर दादा, यंदाच्या वर्षी मागी गणेश उत्सव खूप पॉप्युलर झालाय आणि ठाण्याच्या अधिपती हा पण खूप पॉप्युलर झाला. तुम्हाला घरच्यांचा कसा सपोर्ट असतो आणि मित्रांचा कसा सपोर्ट असतो आणि कार्यकर्ते तुम्हाला कशी प्रकारे हेल्प करतात? घरच्यांना म्हणजे एवढं तर माहिती नाही की बाहेर आपलं एवढं नाव आहे असं तसं. मग घरच्यांना म्हणजे आता माझी मम्मी अशी कधी कुठं जाते ना, तर मम्मीला असे बोलतात की अध्यक्षाचा पोरगा आहे, म्हणजे अध्यक्ष यांचा पोरगा आहे असं तसं. मग ते मम्मीला एवढं काय माहिती नाही, पण मम्मी मला घरी येऊन सांगते की असे मला बोलले. तर मागं आपलं इच्छापूर्ती गणपती आहे ना, तर माझी मम्मी तिथं पाया पडायला गेली, तर ते प्रशांत मयेकर करून आमच्या बिल्डिंगमध्ये राहतात. त्यांना माहिती आहे की आकाश मी म्हणजे अध्यक्ष करून. तर माझी मम्मी लाईनीत उभी होती, तर मम्मीला डायरेक्ट त्यांनी बाजूच्या VIP लाईनीतनं घेतलं, पुढं नेलं आणि मम्मीला म्हणजे शाल नारळ बिरळ दिला. तर माझी मम्मी येऊन घरी सांगत होती की असं झालं, मला माहिती नाही तुझं बाहेर एवढं चांगलं आहे. तर ते बघून मला जरा कसं आनंद वाटतो की आपल्यामुळे जर घरच्यांचं जर मानवर होत असेल तर ती आपल्यासाठी गर्वाचीच गोष्ट आहे. आनंद. मम्मी म्हणजे एकदम हसत होते ना, की हसून मम्मी पप्पांना पण सांगते, माझ्या बहिणीला पण सांगते की आपल्या मुलाचं म्हणजे असं हाय, बाहेर सगळे ओळखतात त्याला. तर म्हणजे ते एकदम मला चांगलं वाटलं की गणपतीच्या नावाने आपल्याला ओळखतात आता. म्हणजे मित्रांचं काय बोलायला नको मला. म्हणजे आशिष, मन्या, आकाश, परत पांडे हे लोक मला खूप सपोर्ट करतात. म्हणजे मी काय बोललो ना की मला असं करायचं आहे, म्हणजे असं म्हणजे मी चांगलंच सांगतो की मला असं नाही, मला असं करायचं आहे. म्हणजे मूर्तीपासून बोलतो, परत आगमनला कोणते ढोल लावायचे, विसर्जनला कसं नियोजन करायचं आहे. 7 दिवसात आपण साई भजन ठेवतो. साई भजनातला पण म्हणजे खूप रिस्पॉन्स चांगला आहे. भजनाच्या दिवशी तर पूर्ण पॅक होतं इथं. आता यावर्षी जागरण गोंधळ करायचं ठरवलं आहे, तर जागरण गोंधळ बघू. या टायमाला आपण पहिल्यांदा जागरण गोंधळ करतोय, तर जागरण गोंधळामध्ये पण आपण एक नवीन व्हेरिएशन आणणार आहे की आपलं कसं शंकर पार्वती आहे, तर आपण शंकर पार्वतीला म्हणजे शंकराला आपण जय मल्हारचं रूप घडवणार आहे आणि पार्वतीला आपण बानू नाही तर म्हाळसा हे आपण करायचा प्रयत्न करणार आहे. आता ते बघू. 27 तारखेला जागरण गोंधळ आहे, तर 26च्या रात्री आपण त्यांचा पूर्ण लुक चेंज करू. म्हणजे असं वाटलं पाहिजे की साक्षात जेजुरीचे खंडोबा आणि म्हाळसा बसले तिथं.
दादा आपला जो गणपती आहे, आपण पूर्ण वर्षभर त्या गणपतीची वाट बघतो आणि जेव्हा विसर्जनचा क्षण येतो तेव्हा कार्यकर्त्यांना कसं वाटतं? आत्ता तर 7 दिवस आहे, अजून पण पोरं बोलतात आहे की आपण 10 दिवस करू. 7 दिवस कसे निघून जातात ते कळत पण नाही. तर आत्ता बघू, पोराचं सगळे उदास होतात की भाई 7 दिवस म्हणजे पूर्ण भरलेलं वाटतं ना 7 दिवस. तर 7 दिवसानंतर सगळे, तर मागच्या वर्षी तर बघितलं तर 2-3 पोरं डायरेक्ट रडून देतात इथं की ते अधिपती चाललाय करून असं तसं. मागच्या वर्षी रडलेले ते हा, रडलेले ते नावं पण. नाही घेऊ शकत आपण, बट आपलेच होते. काय ते भावुक होतात म्हणजे जास्त, त्यांना म्हणजे लगावलंय अधिपती, वर्षभर वाट लगाव बघतात. तर बघ प्रत्येकाला तसा, बट म्हणजे कसं ते जेव्हा तो मुवमेंट असतो, आपण म्हणजे वर्षभर या गोष्टीची वाट बघितली, 7 दिवसानंतर जे होतं म्हणजे ते असं आता विचार करून असं म्हणजे वाईट वाटतं की आज 7 दिवसानंतर पप्पा जाणार, कारण की आपण त्या गोष्टीची वाट बघत होतो बरेच दिवस, आणि 7 दिवसानंतर जातात तेव्हा ते नाही म्हणजे प्रत्येकाला नाही सहन होत. तर दादा आपण बघतोय की अधिपती जो आहे तो गेल्या 3 वर्षापासून मितेश दादाकडेच आहे, मितेश दादाच घडवतोय. तर त्यामागचं रिझन काय आहे? आणि जेव्हा तुमचं पहिलं वर्ष होतं तर तुम्ही ठरवलं कसं की आपण मितेश दादालाच देणार आहे? मितेश दादाला मी 2020-19 पासून फॉलो करते. म्हणजे मितेश दादाला मी एकदा भेटायला गेलतो असंच, म्हणजे बघायला की तिकडचं काम कसं आहे. मी काम बघितलं आणि एक म्हणजे 7 फुटाच्या मूर्तीचं मी प्राईस पण विचारून आलो. प्राईस विचारली तर मी डायरेक्ट रिटर्न आले, म्हणजे मला काय जमलंच नाही तिथं. कारण की आम्ही एक्सपेक्ट केलेलं म्हणजे ते प्राइस असं नॉर्मल आता एक 40,000 50,000 7 फुटाच्या मूर्तीसाठी किती प्राइस असणार? ते काहीतरी म्हणजे जरा त्यांनी किती सांगितलेलं आपल्याला? ते काहीतरी जास्त होतं. 1,00,000 आहे, पण तेव्हा ते ओळखही नव्हती आणि काय नव्हतं. त्यामुळे ते नंतर 40,000 2024 मध्ये मी तिथं गेलो ना, तर त्यांनी मला ओळखलं की हा पहिला पण एकदा येऊन गेलाय घरून मग नंतर मी बोललो मितेश दादाला की बघ आपलं पहिलं वर्ष आहे, मला तुझ्याकडनंच घडवून घ्यायचं म्हणजे अधिपतीला. माझ्या डोक्यात पूर्ण प्लॅनिंग होतं की मूर्ती बनवायची तर मितेशकडनंच बनवायची, नाही तर मग कुठंच नाही बनवायची. तर दादा तुमची मितेश दादा सांगती बॉन्डिंग कशी आहे? बॉन्डिंग तर आत्ता तर एकदम मित्रासारखी बॉन्डिंग आहे. म्हणजे आम्ही कधी पण उठतो बसतो, एकमेकांना फोन करणार, हे असं करायचं आहे ते कसं करायचं आहे, एकमेकांना रील्स पाठवत असतो की आपण ह्या रेफरन्सने असं करू, त्या रेफरन्सने तसं करू, तसं चालूच असतं आमचं. आता एकदम स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे. आता बॉन्ड जर तुला ऐकायचं झालं ना तर तुला आगमनच्या दिवशी आपला जो सीन आगमनात म्हणजे आज मूर्तिकाराचं तू म्हणजे कितपर्यंत बघितलं, काय किती म्हणजे एक मूर्तिकार किती वेळ थांबतो? मूर्तिकार जास्तीत जास्त कारखान्यापर्यंत. आपल्यासोबत मितेश मूर्ती मंडपात येऊपर्यंत सोबत होता. म्हणजे किती वाजलेलं तेव्हा आपल्याला? 2:30 वाजलेले मूर्ती आणता. ठाण्यात पण ते आलेले होते. हा, ठाण्यात पूर्ण मूर्ती मंडपामध्ये होते शेवटपर्यंत. म्हणजे जोपर्यंत स्टेजवर असं पण नाही की ती बोलली की अरे बंद करा तुम्ही, एवढा वेळ वाजवू नका आम्हाला मूर्तीला. ते खास करून कशासाठी आलं होतं की मूर्ती आमच्याकडून नाही सेटअप होणार नीट, किंवा म्हणजे आमच्याकडून काय अडी अडचण नको, म्हणजे लिटरली म्हणजे त्यांनी एवढं म्हणजे तो एक मंडळाचा कार्यकर्ता असल्यासारखा त्यांनी थांबला तो. तर दादा तुम्ही गणपतीनंतर समाजकार्य काय करतात, लोकांसाठी कशी प्रकारे तुम्ही मदत करतात, काय सांगाल त्याच्याबद्दल? गुढीपाडव्याला आपण अनाथ आश्रममध्ये जेवण ठेवतो. परत म्हणजे लहान पोरांना वह्या पुस्तकं पण आपण म्हणजे देतो. म्हणजे ते आपलं स्वखर्चाने असतं, म्हणजे सगळे पोरं 500-1000 असे काढून ते देतात म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार. परत रक्तदान शिबिर असतात आपल्या एरियामध्ये कुठं पण, तर मंडळाची पोरं आवर्जून जातात की म्हणजे प्रत्येक रक्तदान शिबिरमध्ये ग्रुपमध्ये पण फोटो बिटो टाकतात की 5-6 जण तरी जातात मंडळाचे. इकडं कुठं असतात ना रक्तदान शिबिर तिथं म्हणजे शफल होऊन, म्हणजे आता हा आणि मी गेलो किंवा मग नंतर तो आणि तो जाईल, म्हणजे असं कारण की ते रक्तदानाचं पण 3-3 महिन्याचं काहीतरी क्रायटेरिया टाईप असतं. तर तसं आपण बघितलेलं जेव्हा अधिपतीचं पाठपूजन होतं तेव्हा आपण जर ठाण्यात बघितलं तर जे पाठपूजन असतं ते जागावरती असतं, म्हणजे ट्रॉली जागावरती असते, त्यावरती मूर्ती असते ना, त्या पाय असतात बाप्पाचे आणि त्याचं पूजन होतं. पण अधिपतीचा काहीतरी युनिकच कॉन्सेप्ट होता. अधिपतीने ती त्या ट्रॉलीवरती अधिपतीचा बॅनर होता, ती पूर्ण एरियामध्ये फिरवली. तर त्यामागची काय स्टोरी आहे? ती आयडिया माझ्या डोक्यात होती की म्हणजे
सगळं म्हणजे सगळ्यांना दर्शन पण पाठपूजन म्हणजे एका ठिकाणी केलं ना तर जास्त लोकांना बघायला नाही भेटत. तर रस्त्याने म्हणजे वाजवत गाजवत नेलं ना तर सगळे बघायला लागले. सगळ्यांना तर पहिलं वाटलं गणपतीच आलाय डिसेंबरमध्ये. तर आणि आपला तो बॅनर वगैरे पण तसा होता. बॅनर पण म्हणजे फक्त गणपतीचा लावलेला, मागच्या वर्षीची मूर्ती होती. सगळ्यांना पहिले सगळे पाय पडायचे की त्यांना वाटलं की गणपतीच आलाय. त्यांना म्हटलं गणपती ना आता या पाटावर गणपती बसणार मग बनणार आहे. आणि आपण यावर्षी ट्रॉलीवरच गणपती बनवला म्हणून आपण ट्रॉली सोबतच पाट नेऊन वाजवत गाजवत कारखान्यात नेला. तर मित्रांनो, आता आपण आलो शेवटच्या टप्प्यावर, द बाप्पा चॅलेंज इन 1 वर्ड. तर दादा, मी तुला मूर्तिकारचे स्पेसिफिक नाव सांगेन, तुला 1 वर्ड या ब्रीफमध्ये तू सांगू शकतो. तर आपलं पहिलं नाव आहे विजय खातू सर. गुरु, आता खातू. आयकॉनिक फेस, राजन झाड. ह्यूज मूर्ती, मितेश दादा. सिम्पल अँड स्वीट. स्वीट, कृणाल पाटील दादा. बॅकग्राऊंड डिझायनर, ते दादा दिघोळे. चिंतामणी. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर आपल्या चॅनल लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय आदित्यपती.